नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2025 साठी आज आपण जीकेच्या 20 प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये 25 प्रश्न हे जीके वरती विचारले जातात, तेही 50 गुणांसाठी असतात। त्यामुळे तुम्हाला 50 पैकी 50 गुण मिळवणे खूप गरजेचे असते। मित्रांनो, आज तुम्हाला 20 प्रश्नांचा सराव घेऊन आले आहे। त्यापैकी पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? बघा मित्रांनो, भारताची राजधानी कोणती आहे? तुम्हाला वाटत असेल खूप सोपा प्रश्न आहे, परंतु तलाठी भरतीमध्ये काही सोपे प्रश्न, काही अवघड प्रश्न विचारले जातात। तर भारताची राजधानी नवी दिल्ली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी नदी आहे। जनगणना भारतात किती वर्षांनी केली जाते? तर मित्रांनो, जनगणना भारतात 10 वर्षांनी केली जाते। चौथा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बघा मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी चालू झाली? बघा मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी चालू झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी चालू झाली। महाराष्ट्रात विदर्भ या प्रदेशात किती जिल्हे आहेत? बघा मित्रांनो, महाराष्ट्रात विदर्भ या प्रदेशात किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 11। पुढचा प्रश्न आहे सातवा, शेतकरी आत्महत्या सर्वाधिक कोणत्या पिकाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, शेतकरी आत्महत्या कोणत्या पिकाशी संबंधित जास्त प्रमाणात केली जाते? तर कापूस या पिकाशी संबंधित जास्त प्रमाणात केली जाते। परत 8वा प्रश्न आहे मित्रांनो, तिसरी पंचवार्षिक योजना मुख्यतः कोणत्या क्षेत्रावर भर देत होती? तर तिसरी पंचवार्षिक योजना मुख्यतः शेती या क्षेत्रावरती भर देत होती। 9वा प्रश्न आहे मित्रांनो, हरित क्रांती भारतात कोणी सुरू केली? तर असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो। हरित क्रांती चे जनक कोण आहेत? तर हरित क्रांती चे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहेत। भारतात कोणी सुरू केली? तर हरित क्रांती भारतात डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी सुरू केली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिर तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जाजम हा कोणत्या प्रकारचा वस्त्र प्रकार आहे? बघा, जाजम हा कोणत्या प्रकारचा वस्त्र प्रकार आहे? तर पारंपरिक गालिचा या प्रकारचा आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? तर 16 एप्रिल 1853 रोजी झाली। तारीख आणि साल दोन्ही गरजेचे आहे, लक्षात ठेवणे। तर मित्रांनो, 16 एप्रिल 1853 हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, संविधान सभाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? बघा, 2025 मधला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? हा चालू घडामोडीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर 2025 चे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस हे आहेत। पुढचा प्रश्न आहे 15वा, भीमा नदीची उपनदी कोणती आहे? तर बघा, भीमा नदीची उपनदी कोणती आहे मित्रांनो? मुळा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे। 16वा प्रश्न आहे, गुगळ हा कोणत्या झाडांचा गंध आहे? बघा, गुगळ हा कोणत्या झाडाचा गंध आहे? तर कोमिफोरा मुकुल या झाडाचा गंध आहे। गुगळ हा कोमिफोरा मुकुल या झाडाचा गंध आहे। पुढचा प्रश्न बघा, 17वा, भारताचा शेर म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा मित्रांनो, भारताचा शेर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लाला लजपत राय यांना भारताचा शेर म्हणून ओळखले जाते। 18वा प्रश्न आहे, मोसमी पाऊस भारतात कोणत्या दिशेने येतो? तर नैऋत्य दिशेने येतो। बघा मित्रांनो, मोसमी पाऊस भारतामध्ये नैऋत्य दिशेने येतो। 19वा प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? बघा, अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे 20वा, खानदेश हा भाग महाराष्ट्रातील कोणत्या नदीकाठी आहे? बघा, खानदेश हा भाग महाराष्ट्रातील कोणत्या नदी खोऱ्याखाली आहे? तर मित्रांनो, उत्तर आहे आपलं तापी। आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले? ते व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। थोडक्यात पण महत्त्वाचे असे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत। अशाच 20 प्रश्नांचा सराव आपण डेली घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा। धन्यवाद।